Hello students, today we are going to start our next bit in the topic angle and its measurement. See, the next bit is here, arc length and area of sector. See how to find the length of arc and area of sector. So first of all, we have to consider the circle with center O and radius of this circle is say OA is the radius and length of OA say R. या सर्कलची जी रेडियस आहे ती आपण काय केलेली आहे आर्क कन्सिडर केलेली आहे and take arc AB and this arc AB we denote as symbol S. या सर्कल वरती जी आर्क आपण घेतलेली आहे आर्क AB या आर्क AB ची लेंथ आपण S ने डिनोट केलेली आहे जॉइंट पॉइंट OB. Now we know that OB is the also radius of the circle. आता आपल्याला या सर्कलची जी काय आर्क आहे या आर्कची काय काढायची आहे लेंथ काढायची आहे आणि इन दॅट केस वी हॅव टू यूज द प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता प्रपोर्शनॅलिटी थेरम तुम्हाला माहित आहे लेंथ ऑफ आर्क इज ऑलवेज प्रपोर्शनल टू द सेंट्रल अँगल. या ठिकाणी जो काही अँगल फॉर्म होतो इट इज द सेंट्रल अँगल. दिस अँगल वी ऑलवेज टेक. हा जो काही अँगल आहे सेंट्रल अँगल तो आपल्याला काय करावा लागतो रेडियन मेजरमेंट मध्ये कन्सिडर करावा लागतो. म्हणजे या सर्कलची जी काही आर्क आहे पहिल्यांदा आपण लेंथ ऑफ आर्क फाइंड करणार आहोत. लेंथ ऑफ आर्क. ओके, सी दिस आर्क इज ऑलवेज प्रोपोर्शनल टू दी सेंट्रल अँगल. म्हणजेच बघा सपोज ही जी काही आर्क आहे ती आर्क जर आपण कमी केली तर सेंट्रल अँगल म्हणजे ही जर आर्क जर कन्सिडर केली आर्क जर कमी केली तर सेंट्रल अँगल पण काय होणार आहे डिक्रीज होणार आहे कमी होणार आहे. आर्क जर वाढवली तर सेंट्रल अँगल सुद्धा तुमचं काय होणार आहे वाढणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा आर्क कमी झाली तर सेंट्रल अँगल कमी होतो. आर्क जर वाढली तर सेंट्रल अँगल सुद्धा काय होणार आहे तुमचा वाढणार आहे. म्हणजेच जी काही आर्क AB आहे लेंथ ऑफ आर्क AB आपण S ने डिनोट केलेली आहे. लेंथ ऑफ आर्क AB is proportional to the central angle is say theta radian. Similarly, the circumference of the circle is proportional to the central angle. आता पूर्ण जर सर्कम्फरन्स आपण या सर्कलचा कन्सिडर केला बघा इथून जर स्टार्ट केला हा जो काही सर्कम्फरन्स आहे याचा जो काही सेंट्रल अँगल असणार आहे इट कंप्लीटेड वन रोटेशन अँड वी नो दॅट सेंट्रल अँगल ऑफ आफ्टर कंप्लीटिंग वन रोटेशन वी गेट अ 2 पाय and circumference of a circle is proportional to the central angle that is a 2 pi. Okay, for finding length of arc this is the arc length take a ratio of these two equations. So we know that the length of arc is say S divided by circumference of the circle. We know that the circumference of circle is 2 pi r is equal to theta radian divided by take 2 pi. Okay, now after simplifying this equation these 2 pi term get cancelled. We get the S is equal to r theta. Okay, this is the length of arc S is equal to get r theta. आता हा फॉर्म्युला यूज कधी करायचा आहे बघा. सपोज इन दिस फॉर्म्युला वी हॅव टू गिव दी 3 क्वांटिटीज. 3 क्वांटिटीज आपल्याला दिलेल्या आहेत S, R and theta.
यातल्या कोणत्याही दोन क्वांटिटीज तुम्हाला दिल्या असतील, सपोज वी हॅव टू गिव्ह आर अँड थीटा टू फाइंड एस using this formula. Suppose we have to give S and R to find theta, okay, and suppose we have to give S and theta using this formula we have to find R. म्हणजे कोणत्याही दोन क्वांटिटी दिल्या असतील यातल्या तर थर्ड क्वांटिटी फाइंड करण्यासाठी we have to use the formula for length of R is S is equal to R theta. But remember it, या ठिकाणी जो काही थीटा असेल we always take in the radian measure. जो काही थीटा असेल दिलेला असेल तुम्हाला तो थीटा नेहमी तुम्हाला काय करायचा आहे रॅडियन मेजरमेंट मध्येच कन्सिडर करायचा आहे. ओके, नाउ सी नेक्स्ट बिट इज हियर एरिया ऑफ सेक्टर. हाऊ टू फाइंड एरिया ऑफ सेक्टर? सी एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर म्हणजेच बघा ॲक्च्युली प्रिव्हियस क्लासमध्ये तुम्ही वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढलेले आहे, बट त्या ठिकाणी आपण वेगळा डिफरंट फॉर्म्युला यूज केला होता. या ठिकाणी थोडासा आपण फॉर्म्युला काय करणार आहे चेंज करणार आहे. हाऊ टू फाइंड एरिया ऑफ सेक्टर? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कन्सिडर दी सर्कल. सी दिस इज दी सर्कल विथ सेंटर O and radius of this circle is to be say R. या सर्कलची काय आहे रेडियस आपण कन्सिडर केलेली आहे OA. OB is also radius of circle, say R. Now find out the area of sector. This is the shaded portion is known as the area of sector. For finding area of sector, we have to use the proportionality theorem. आता proportionality theorem काय अप्लाय करायचं आहे बघा आपल्याला. जो काही सेक्टर आहे तो ऑलवेज प्रोपोर्शनल टू काय असतोय सेंट्रल अँगल. म्हणजे जसा लेंथ ऑफ आर्क सेंट्रल अँगलला प्रोपोर्शनल असते तशीच एरिया ऑफ सेक्टर म्हणजे सेक्टर जर कमी केला तर सेंट्रल अँगल काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. सेक्टर जर वाढवला तर सेंट्रल अँगल त्याच्याबरोबर तुमचा काय होणार आहे वाढणार आहे. म्हणजे सेक्टर जो काही आहे सेक्टरचा एरिया तो नेहमी लक्षात ठेवा सेंट्रल अँगलला काय असतोय प्रोपोर्शनल असतो. यूज इन दॅट केस प्रोपोर्शनॅलिटी थिअरम इज हियर. एरिया ऑफ सेक्टर इज ऑलवेज प्रोपोर्शनल टू दी सेंट्रल अँगल से थीटा रॅडियन. या ठिकाणी थीटा लक्षात ठेवा रॅडियन मेजरमेंट मध्येच कन्सिडर करायचं आहे. ऑल्सो वी हॅव टू यूज दी any of the result is area of circle. पूर्ण जर सर्कलचा आपण एरिया घेतला तर बघा सेक्टर ज्यावेळी घेतला होता हा सेक्टर या सेंट्रल अँगलला प्रोपोर्शनल होता. कंप्लीट जर सर्कल आपण घेतला तर कंप्लीट सर्कल जे काय आहे त्याने फॉर्म केलेला जो काही सेंट्रल अँगल आहे इट वी गेट 2 पाय. जे सेंट्रल अँगल तुम्हाला मिळणार आहे सर्कलचा 2 पाय. Okay, now take a ratio of these two relations. We get here area of sector divided by, we know that the area of circle is pi r square. Okay, is equal to theta divided by 2 pi. Take a ratio of these two equations. We know that the area of circle is pi r square. Therefore, finding area of sector, we have to simplify this relation. Area of sector is equal to get this pi r square is divided to the left hand side. आणि ही टर्म जर तुम्ही राईटला पाठवली तर ती राईट हँड साईडला काय होणार आहे मल्टिप्लाय. सो राईट डाऊन हियर थीटा डिवाइडेड बाय 2 पाय इंटू पाय आर स्क्वेअर. ओके, दिस पाय गेट कॅन्सल. वी राईट हियर एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू area of sector is equal to get the formula 1 by 2 into r square theta. This is the formula for area of sector. Okay, now see
Any other formula for area of sector is, we have to find the area of sector is equal to, get the formula, 1 by 2 into r square theta. Suppose we have to give the radius of the circle and central angle. जर गिवन मध्ये सेंट्रल अँगल अँड रेडियस ऑफ द सर्कल जर दिली असेल, वी हॅव टू यूज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ सेक्टर इज हाफ इंटू आर स्क्वेअर थीटा. यूजिंग दिस फॉर्म्युला वी गेट द एरिया ऑफ सेक्टर. सपोज जो काही गिवन इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामध्ये थीटा जर दिला नसेल, बट वी हॅव टू गिव द लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क अँड रेडियस ऑफ सर्कल जर गिवन मध्ये दिली असतील या दोन क्वांटिटीज, त्यावेळी आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, एक नवीन फॉर्म्युला रिप्रेझेंट करायचा आहे एरिया ऑफ सेक्टरचा. फॉर्म्युला कसा होईल रिप्रेझेंट बघा, 1 by 2 टेक ॲज इट इज, दिस आर स्क्वेअर्स राईट इंटू आर थीटा. ओके, बट वी नो दॅट द व्हॅल्यू ऑफ आर थीटा, we already find out the value of r theta is the length of arc. So put here half into r into length of arc is say s. Since we know that s is equal to r into theta. Okay, this is the another formula for area of sector. Okay, first of all take a screenshot of area of sector. Then write down the first of all we write the important note for using these two formulas. Theta is in radian measure. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करणार आहे, त्यावेळी थीटा जो काही असेल तो थीटा आपल्याला काय करायचा आहे, वी ऑलवेज टेक इन दी रॅडियन मेजर. थीटाचं मेजरमेंट लक्षात ठेवा, फक्त आपल्याला काय करायचं आहे, रॅडियन मध्ये कन्सिडर करायचं आहे. ओके, नाउ सी द नेक्स्ट बिट इज हियर, पेरीमीटर ऑफ सेक्टर. पेरीमीटर ऑफ सेक्टर. In the previous class, we have to find the perimeter of rectangle, perimeter of sector. Similarly, we have to find out the perimeter of sector. So, first of all, we have to draw here sector. This is the sector. This distance is say r. This is also r. We know that the length of arc is here, denoted as symbol S. आता हा जो काही सेक्टर आहे याची पेरीमीटर मीन्स परिमिती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. वी नो दॅट हा जर आपण स्क्वेअर कन्सिडर केला असेल तर लेंथ ऑफ साइड्स each side say a, so length of all both sides we get a. Okay, now perimeter of this square we have to find टेकिंग सम ऑफ ऑल दोज साइड. या सगळ्याची ज्यावेळेस तुम्ही सम घेता त्यावेळेस स्क्वेअरची काय मिळणार आहे तुम्हाला, पेरीमीटर. सिमिलरली आपल्याला काय करायचे आहे, पेरीमीटर ऑफ सेक्टर फाइंड करायचं आहे. नाउ सी हियर हाउ टू फाइंड पेरीमीटर ऑफ सेक्टर. पेरीमीटर ऑफ सेक्टर, टेक अ सम ऑफ ऑल दोज साइड्स. वी राइट हियर r plus yes, we get 2r plus yes. This is the formula for perimeter of a sector. Okay, so take a screenshot of this formula. Now
let's see the example on the exercise 1.1. First example is here. Find the length of an arc of a circle which subtended an angle of 108 degree at the center if the radius of the circle is 15 centimeter. Okay, in this example we have to give, write down here. First of all, given information is given that radius of circle is to be given, r is equal to, write down 15 centimeter, and central angle we denote as symbol theta. Theta is to be given 108 degree. Okay, now using this information to find the length of arc, and arc is denoted as a symbol S. Okay, so for finding value of S, we know that the formula for length of arc is equal to get r into theta. But remember, most important thing is here, theta we always take in the radian measure. So first of all, this theta we have to give in the degree measure. This degree angle convert into the radian measure. So first of all, we have to transform 108 into degree to radian, multiply by this angle by pi divided by 180. 108 degree convert into radian. Okay, now simply simplify this. We get here 3 pi divided by 5 radian. Okay, the 108 degree we write in a radian measure as 3 pi divided by 5. Okay, now finding length of arc, use the formula for length of arc is here. S is equal to r theta. We know that the value of r is to be given 15 centimeter into theta is here 3 pi divided by 5. Okay, now simply simplify this. 5 ones are 5, 5 threes are 15, 3 threes are 9 pi. Okay, therefore we write final answer is here. Therefore the length of arc is, length of arc is, write down 9 pi centimeter. This is the unit of a length of arc, because radius is to be given in the unit centimeter. So write down length of arc is here 9 pi centimeter. Okay, first of all, take a screenshot of this example. Now let's see the next example. Example number 2 is here. The radius of the circle is 9 centimeter. Find the length of an arc of this circle which cuts off a chord of a length equal to the length of radius. Okay, from using given information, first of all we have to draw a circle with radius is to be given 9 centimeter. See, in this circle take a center of this circle, let's say O. Okay, center of circle say O. Okay, in this second example, first of all we write the given information. R is to be given, radius of circle is 9 centimeter. Okay, now in this circle, first of all we have to cut the chord of length equal to the radius of this circle. म्हणजे या सर्कल वरती आपल्याला एक कॉर्ड, म्हणजेच काय तर जीवा कट करायची आहे. त्या जीवाचीच म्हणजे कॉर्डची जी काही लेंथ आहे ती लेंथ इक्वल टू लेंथ ऑफ काय आहे, रेडियस. सपोज दिस इज द कॉर्ड AB. Okay, we have to give the length of chord is right here 9 centimeter. Chord length is to be given
9 centimeter. Okay, and we know that OA and OB, these two are the radius of this circle, and length of radius is to be given 9. Okay, now from this information, first of all we have to find the central angle. We know that this is an equilateral triangle, and equilateral triangle मध्ये बघा all sides तुमच्या इक्वल लेंथच्या असतात and all angles are to be equal. म्हणजे तुम्हाला माहित आहे ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची जी काही सम आहे ती आपल्याला काय मिळते 180 डिग्री. म्हणजे each angle of an equilateral triangle हा कितीचा मिळतो आपल्याला 60 डिग्रीचा. मीन्स here we write down from given condition, yes is find out. Okay, write down from given condition OA is equal to, we have to give OB is also equal to length of chord AB. Okay, therefore using this information we have to write down here triangle AOB is an equilateral triangle. Triangle AOB is an equilateral triangle, so this angle is to be write down here 60 degree. Okay, therefore this central angle, using this information we get the central angle of this is 60 degree. Okay, so for finding length of arc, first of all these degree angle convert into the radian measure. So multiply by 60 by pi by 180 radian. Calculate this 0 term get cancel. 6 1s are 6, 6 3s are 18. We get theta is here pi divided by 3 radian. Okay, now use the formula for length of arc. S is equal to, write down here r theta. We know that the value of r is here 9 and theta is to be right here pi by 3. Okay, this 3 1s are 3, 3 3s are 9. Therefore we get the S is equal to 3 pi. So write down here, therefore the length of arc is 3 pi centimeter. Okay, first of all take a screenshot of this example. Okay, so in this way we are completed our topic, first topic angle and its measurement. But remember या टॉपिक मधला हा जो बीटा आहे लेंथ ऑफ आर्क अँड एरिया ऑफ सेक्टर, हा जो काही बीटा आहे आणि याच्यावरती बेस्ड क्वेश्चन तुमचे 1.2 मध्ये आहे. हा बीट तुमचा या वर्षासाठी रिड्यूस्ड केलेला आहे. ओके, हे लक्षात ठेवा. हा बीट जो आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे, दिस बीट इज रिड्यूस्ड इन दिस इयर, या वर्षासाठी फक्त हा काय केला आहे, रिड्यूस्ड केलेला आहे. ओके, आय होप या टॉपिकशी रिलेटेड जे काही व्हिडिओज आपण यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत ते सगळे तुम्हाला अंडरस्टँड झाले असतील. ओके, थँक्यू.